आज दिनांक 25 जुलै रोजी शुक्रवारी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव येथील संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पायी दिंडी सोहळा पंढरपूर ते शेगाव परतीच्या दिशेने येत असताना गणगण गणात बोतेच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादाच्या जयघोषात आज लोणार तालुक्यातील किनगाव जड्डू येथे सकाळी 9 वाजता श्रीच्या पालखीचे आगमन झाले। यंदा पालखीचे 56वे वर्ष आहे। या वर्षी पालखी सोहळा सोबत श्वेत वस्त्रधारी 700 वारकरी, 2 घोडे, बँड, पथक, सनई, चौघडा वाद्यासह वारकरी सहभागी झाले आहेत। ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी, गणगण गणात बोते असा नामघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मजल दर मजल करीत ही पालखी आज किनगाव जट्टू येथे पोहोचली आहे। 56 वर्षाची अखंड परंपरा जोपासत गावकऱ्यांचं सह पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांनी हर्ष उल्हासात पालखीचे स्वागत केले। श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य प्रांगणात हजारो भाविक भक्तांनी श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला। दिंडीतील वारकऱ्यांची शिस्त, स्वावलंब, नम्रता, वेळेचे महत्त्व, स्वच्छता तथा गावकऱ्यांची भक्ती, भावदान, परंपर सहकार्य अशा असंख्य मानवी सद्गुणांचा हा सोहळा आबालवृद्धांसाठी पर्वणी ठरला। यावेळी व्यापाऱ्यांनी आपले दुकान मोठ्या थाटात सजवले होते, तर बालगोपालांनी आपल्या आवडीने खेळणी खरेदी आनंद लुटला। येथील प्रतिष्ठित नागरिक पुखराज तातेड यांच्या हस्ते पूजा करण्यात आली व गजानन महाराज यांच्या नैवेद्य दाखवून वारकऱ्यांसह आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। तर यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच जी मुलं डॉक्टर झाली त्यांनी मागील वर्षापासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत तपासणी, औषध उपचार केंद्र लावले होते। गजानन महाराजांचा पालखी सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी जगदंबा मित्र मंडळ व समस्त गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले। शेवटी पालखीचे लोणार कडे प्रस्थान झाले, तर एकूण 1300 किलोमीटरचा प्रवास करून 31 जुलै रोजी गुरुवारी श्रीची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे। आज 25 जुलै 2025 शुक्रवारला श्रावण महिन्याच्या सुप्रभाती श्री शिवाजी हायस्कूल किनगाव जट्टू येथे श्रीच्या पालखीचं आगमन झालं आणि समस्त गावकरी तसेच पंचक्रोशीतील भक्तजनांनी श्रीचं अत्यंत भक्तिभावाने स्वागत केलं। सर्व भक्तांनी श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला। तसेच सर्व वारकरी पंचक्रोशीतील हिंदू भगिनींना श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात सर्व समस्त गावकऱ्यांच्या वतीने स्नेहभोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आणि वर्षानुवर्षांची ही जी परंपरा आहे ही परंपरा भक्तिभावनेने अशीच पुढे चालूच राहील अशी गावकऱ्यांच्या वतीने ग्वाही देण्यात आली। विदर्भ पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या शेगावचे विराज गजानन महाराज यांची पालखी सोहळा आज आगमन होते। यानिमित्त किनगाव ग्रामस्थांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने महाप्रसाद आणि त्यांचं सर्व नियोजन केलं होतं। या नियोजनामध्ये सर्व भाविक भक्तांसाठी आणि गजानन महाराज पालखीतील सर्व वारकऱ्यांसाठी आपण मोफत आरोग्य शिबिराचं सुद्धा इथे आयोजन केलं होतं। या शिबिरामध्ये आपण आरोग्य तपासणी, मोफत आरोग्य उपचार सर्व वारकऱ्यांना आणि भाविक भक्तांना दिलेले आहे। पावसाचं वातावरण असल्यामुळे चांगलं नियोजन ग्रामस्थांनी केलं होतं। व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते, KTV न्यूज, लोणार, बुलढाणा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।